हेलो गाइस, तो आज हम जा रहे हैं ब्रह्मगिरी। हेलो गाइस, तो आज हम जा रहे हैं ब्रह्मगिरी। अभी सुबह के 6 बजे है और अभी मैं हॉस्टल से निकला हूँ। यहाँ पे मेरा दोस्त आ गया है। ये मेरे दोस्त का ही फ़ोन है गाइस, देखो ये। तो हाय हेलो। हाँ, तो अभी हम जाने वाले हैं ब्रह्मगिरी। अभी 6 बजे हम निकल रहे हैं मतलब, और आधे एक घंटे में हम पहुँच जाएंगे, फिर ट्रैक चालू करेंगे। तो आपको सिनेमैटिक दिखाता होगा इसमें। चलो बाय। अभी बस 10 किलोमीटर बाकी है ब्रह्मगिरी, और अभी हम आ गए यहाँ पे चाय पीने के लिए। चाय पीते क्योंकि हमें नींद आ रही है, पर भाई बारिश भी अभी चालू होने वाली है। थोड़ी देर में बारिश भी चालू होने वाली है, मतलब आ ही रही थी बारिश। कुठे रे आपण आता? इकडून 11 किलोमीटर बाकी होता. 11 आहे का? त्र्यंबक रिंग रोडला आहे आपण आता. त्र्यंबक रिंग रोड। आता चहा पिऊ. तो चाय पियेंगे गाइस हम। 2 तास. तो गाइस अभी हमने चाय पी ली है। अभी हम जाने वाले हैं, निकलने वाले हैं। कुछ नहीं, यहाँ से बस 11 किलोमीटर है चाय की दुकान से। मतलब हम यहाँ पे कुछ तो त्र्यंबक रिंग सर्कल कुछ तो यहाँ पे हम 11 किलोमीटर यहाँ से तो जाएंगे वहाँ पे। आपको सिनेमैटिक लगा दूंगा मैं, आप सिनेमैटिक देखना गाइस। मी वॉशरूम के लिए गया था. अभी इधर नाश्ते के लिए रुका हुआ हूँ. बेटा है इधर, मेरा ही वेट कर रहा है. देखेंगे. चलो. तो गाइस अभी हम लावून देऊ रे इथे. तो गाइस अभी हम पहुंच गए नीचे। मतलब ट्रैक अभी चालू होने वाला है यहाँ से। रुको आपको दिखा दो पीछे, ये देखो। अभी ट्रैक काठी दाखो, वही देखा भाई, बंदर के लिए। अभी ट्रैक चालू हो रहा है। अभी हम जा रहे हैं ऊपर, और स्टार्ट कर ही दिया है हमने। नेसेसरी है. हाँ, ये एक काठी, हाँ एक काठी लेनी चाहिए, ॲज अ सेफ्टी प्रपोज. नहीं तो फिर वहाँ पे ऊपर मंकी होते हैं और कुत्ते वगैरह होते हैं, तो लगती है। और हमने साथ में पावर बैंक भी लगा लिया है फ़ोन को। हाँ, क्योंकि आईफोन की बैटरी जल्दी ड्रेन होती है। लावून दे. घे. किती मला फक्त हे छोटंसं इकडं फक्त वरती लावून दे. दीदी असं हाय कर तिथे. हां, तुला काही दिलंस तरी. पैसे नाहीत ना आपल्याकडे सुट्टे. दीदी QR कोड दे ना. सॉरी दीदी. अलग हो जाएगा वो. अलग हो जाएगा, वो डार्क हो जाएगा फिर। क्या ही करेगा तू. एवढा महंगा हो सकता है. टिकला जाके वो. दाखव. प्रॉपर लागला. वही सब सोए हुए. भाई मजा आ रहा है यहाँ पे. यहाँ पे ये लोग ऐसे सोए, देखो गाइस. ट्रैक तो बहुत अच्छा है। रुको आपको मैं आगे का व्यू दिखाता हूँ गाइस, रुको। ये देखो आगे का व्यू गाइस कैसा है। हम यहाँ से जा रहे हैं, ये ट्रैक है। आगे हो सकता है डिफिकल्ट, और यहाँ पे व्यू देखो भाई। हम मस्ती करते करते यहाँ तक आ गए हैं। मतलब थोड़ा सा ही आया है अभी हम, और हमको और आगे जाना है, पर बहुत थक रहे गाइस हम। पता नहीं क्यों मुझसे ट्रैक ही नहीं कंप्लीट होगा। पता नहीं होगा या नहीं होगा, देखते हैं अभी।
अच्छा भाई, यहाँ से व्यू देखो और यहाँ पे है वाटरफॉल, छोटा सा वाटरफॉल, मस्त व्यू है गाइस. तेव्हा कुठून सुरू होतं माहिती आहे हा. का? तिकडनं तिकडनं त्या गावातून येतो हाँ ते, तिकडनं असा आला का तिकडे जातो आपण. अच्छा. तो गाईस अभी हम फोटो वगैरह निकाल के जा रहे हैं, मतलब फोटोज वगैरह, क्योंकि आए तो फिर फोटोज निकालना बनता है. यहाँ पे छोटा सा वाटरफॉल है, तो आपको दिखाता हूँ मैं. ये देखो, यहाँ पे छोटा सा वाटरफॉल है, मस्त. उतर सकते हैं नीचे, ऐसा कुछ नहीं. मा फोटो काढतो. हाँ ये देखो, ये उतर रहा है नीचे. पाय सेट केला हळू. गेला ना. डिसाईड करतोय आता की इंट्रो कसा घ्यायचा आहे व्लॉगिंगचा. इंट्रो झालाय आमचा, पण तो एवढा परफेक्ट आला नाही. बघू पुन्हा येऊ. हे तर बघा किती मस्त आहे भाई, असं झाडांमधून जातोय. हा सी. भाई ट्रॅक तर एकदम सुंदर आहे. ट्रॅक मस्त आहे भाई, उलट करायला हवा माहिती का असं. करायला पाहिजे हा ट्रॅक. आणि सिम्पल आहे, जास्त हार्ड नाही आहे. हा, माइंड फ्रेश होऊन जातं. एक माइंड फ्रेश होऊन जातं. 3 महिन्यातून तरी एकदा करायला हवं, कारण बिझी शेड्यूल मध्ये ठीक नाही होत. बट एक 2-1 दिवसाची सुट्टी घेऊन ट्रेकिंग करायला हवी, चांगलं राहतं. पुढे पडून घेऊ. चला मी पण येऊन जातो. चला पुढच्या डेस्टिनेशनला. गाईज, आता आम्हाला एक दादा भेटला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं इकडनं 550 पायऱ्या आहेत. पहिले आपण काय रे काय काय माहित, पण 550 पायऱ्या काही नाही, पण आमचे पाय आतापासून नाही म्हणायला लागलेत. कारण की आम्ही काहीच खाल्लं नाही, म्हणजे खाल्लंय पण एनर्जी नाही. ठीक आहे, पहिले ब्रह्मगिरी करून घेऊ, हां. देन गंगाद्वार गंगाद्वार. करू. म्हणजे ओके, तिकडे दाखव मंदिर आहे. इकडं मंदिर पण आहे गाईज. कसलं आहे? कसलं मंदिर आहे? देवीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर आहे इकडे एक. अँड आधी आम्ही ब्रह्मगिरी पुरा वर चढून मग खाली येऊ, देन गंगाद्वार जाऊ. तिकडनं थोडंसंच आहे, थोडंसं आहे, जास्त नाही तिकडनं. फक्त आधी आम्हाला हे कम्प्लीट करायला लागेल. आपण तिकडनंच उतरू, गंगाद्वार हां, खाली तिकडनं एक उतरू. रस्ता आहे, दादा म्हटला आता मागे. तिकडनं आम्ही खाली उतरू. बघू आता किती वेळ लागेल जायला. 1-2 तास तरी लागतील वाटतं ना. 1-2 तास चालेल. आपल्याला आताच अर्धा 1 तास लागेल हां मग जायला ब्रह्मगिरी. आम्ही फोटो काढत जातोय, टाइमपास करत, Chill करत. चिल करत. मध्ये फोटो काढतोय, मध्ये रील बनवतोय. जाऊ आता. तर गाईज, इकडे रस्त्यामध्ये ट्रेकमध्ये काहीतरी आम्हाला दिसलं. हे बघा, हे राजवाडा टाईप काहीतरी आहे. काय माहित काय. आता आम्ही याला थोडंसं एक्सप्लोअर करू. काहीतरी आहे हे राजवाडा सारखं. गाईज, जेव्हा औरंगजेबने आपले मोठे वगैरे फोडला होता, सगळ्या त्र्यंबकेश्वरकडे आला होता तेव्हा, सो तेव्हा हे फोडलेलं त्यांना. हा हे बघा, हे इकडं ते म्हणजे मध्ये पण एक मूर्ती होती आधी, हा असेल मध्ये पण. ते स्पेस करून फेकून दिली होती. मग हे बघ, हे स्ट्रक्चर इकडं, कलर बघ, कलर. अरे वा, नॅचरल कलर आहे. नॅचरल कलर येतो पुरा. मस्त आहे मध्ये. अंधार आहे, काम केलेलं आहे. अंधार आहे, अंधार. सगळी नाव कोणते काही जपतात ते आपल्याला. हे इकडं नावं वगैरे लिहिलेलं आहे पागल सारखं काही. पुढे विहीर आहे इकडे. विहीर आहे का? जागा आहे खाली उतरायला. अरे वा, कुंड आहे, कुंड, महाकुंड. ओ भाई, ब्लू. ओ शिट, काय मस्त भाई. एकदम भाई छान. काय भेटलं भाई, काय दाखव भेटलं इकडे. भाई, काय भेटलं. तिकडे जाऊन दाखवतो. खूप शुद्ध पाणी आहे हे, पेय लायक आहे माहिती का. आणि खूप, हो लिटरली. येतो खाली, थांब मी हातात घे, दाखव. भाई पण वाव, दाखव इकडे. फेस वॉश करतो मस्त. आपण
का आलेलोच आहे. सो फेस वॉश करून घेऊ शुद्ध पाणी बघ. खूप मस्त छान पाणी आहे. चला चल पुढे चला guys, आता आपण परत जाऊ. पण आता अजून वर जायचं स्टार्ट झालंय. वाटतंय इकडे ग्रिलिंग वगैरे लावली आहे बघ ते तिकडं ना. हा तेच मला तरी वाटतं की घेतात. काय चाललं? काय नाही मस्त मस्त वाटतं. निवांत. हो, नाही रे नाही वाटतं ना, चांगलं आहे. मस्त भाई इकडनं सुरू झालं आपलं बोलणं आता. आता इकडनं अजून थोडं वर आहे. प्रॉपर ट्रॅक चालू झाला इकडनं. प्रॉपर ट्रॅक चालू झालाय. या वर भाई काय सीन आहे बघ तिकडे. हो ना यार किती मस्त आहे सगळं. भाई चला वर जाऊन दाखवतो तुम्हाला आता. इकडं पुरा खालचा विलेज दिसतोय. प्रॉपर ट्रॅक चालू झाला इकडनं. इकडनं येतोय. चला आपण पुढे जाऊ. हा रस्ता हवा होता रे यार. मस्त हरिहर सारखा आहे. हरिहर वाला ब्लॉग मस्त होता. माहिती का? पाहिलाय तो? हा हरिहर वाला ब्लॉग बघितलाय? मग भाऊ हा इकडं स्टेअर्स ठीकठाक आहे. ठीकठाक म्हणजे 1 लाख मोबाईल आहे. ब्लॉगिंग चलनी चाहिए ब्रो. चला इकडं मंकी येत आम्ही मोबाईल ठेवून देतो. सो गाईज आपल्याला एक शिवलिंग सापडलाय म्हणजे दिसलाय. सो आपण तिकडे चाललोय आता. तिकडे माकड पण आम्ही घाबरतोय शूट करायला, पण करूया आपण. एक इकडेही शिवलिंग आहे. एक दादाला विचारलेलं, तो म्हणतोय अजून अर्धा आहे. लॉजिकल बोलतोय. आणि इकडे गर्दीही वाटते आता. मागेही बघू शकतोस तुम्ही. ये चलो ह्याला मुलीसारखा द्यावा लागतो हात. आणि माझी गर्लफ्रेंड पण एवढी मागत नाही हात पकडायला, तरी याला लागतं एवढं. बघा इकडं आता बॉस. बघा भाई ब्लॉग माझा आहे पण बोलतो हाय. सवय लावायची ना आता. हा सवय लावायची. माझं पण चॅनल आहे. हा आता सो त्यानुसार प्रिपेअर व्हायला पाहिजे मला आता. तुम्हाला व्ह्यू दाखवतो ना मी. व्ह्यू बघा मागचा भाई, काय व्ह्यू आहे. हॅलो काय अरे पाणी तिच्यात. चला आता वर जायचं आपल्याला थोडंसं, म्हणजे खूप आहे तरी पण जायचं आपल्याला अजून. एवढं आहे इकडनं. आता वर जाऊ. पाहिलं का इकडे? इकडं मागे ते लांड्या गंडे पडक रील काढतात. रील स्टार आहेत ते. तसं काही नाही, आपण पण आहेत. चला वर. स्टेप संपल्या आता. सुरू झालं आता याचे लाईक काय रे काय हरिहर सारखा आता गड चढायचं सुरू झालाय. एवढा आणि थोडासा येतो, एवढा काय नाही पण मस्त आहे. जाऊया पुढे. पहिला मुलगा फुल झालंय त्याचं कल्याण आणि माझं पण कल्याण झालेलंच आहे. तर गाईज जस्ट आता आम्ही ट्रॅकवर पोचलोय, म्हणजे वर ब्रह्मगिरीवर आम्ही आलोय. एकदम वर जाऊ आता. पुरा फॉग आहे खाली, फुल फॉग आहे आणि मजा येते. वर एकदम थंड आहे, खूप थंड आहे. चला वर जाऊन दाखवतो तुम्हाला. अजून खूप लोक आहेत तिकडं. आधीपासून वर आलेले खूप लोक आहेत. अँड शीट भाई 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 फक. हे काय आहे? हे काय दृश्य आहे भाई. इन्सेन व्ह्यू आहे रे. शिट. तुम्हाला दाखवतो. लोक बसले आहेत आणि खाली बघा, खाली
पुरा फॉग आहे, काही दिसत नाहीये. किती दृश्य आहे आणि तुम्ही इकडं व्हिजिट देऊ शकता. विजिट द्यायलाच पाहिजे काही गोष्ट. फॉग आहे इकडं. त्या साईडला खाली पोरं उतरलेले आहेत, काही लोक बसलेले आहेत खाली. अरे इंस्टाग्राम रील. सो ते तसे कामं चांगले नाही आहेत, पण ठीक आहे. हे वन टाइम ट्रॅकर वाले ते. व्ह्यू एकदम मस्त. आता आम्ही इकडे फोटो वगैरे काढू थोड्याशे. इथं बसायला जागा आहे, मस्त जागा आहे बसायला. भाई हवा खूप चालते. आवाज येत असेल का देवांग? आवाज येत असेल का? परवा देवाकडे गेलाय तिथून एक. का उगाच रिक्स घ्यायची जीवनाची. हा बघा गॅंगचो. अबे सिरियस आहे भाई. अरे हा काही गोष्ट आहे. आणि परवाचं सीन झाला. कोणीतरी पडलं होतं म्हणे. हा सांगतोय यालाच माहिती. चल तिकडे जाऊ. पुढं, हा तिकडं पुढे जाऊ. पुढे जाऊ आपण पुढच्या साईडला थोडं. आलं आता वरती सीन घेतोय. मस्त एकदम वादी आहे इकडे. इकडे हे मागची पोरं खाली जातात, त्यांना म्हणतात बाबा तुम्ही तिकडे नका जाऊ. परवाकडेच माझा मित्राचे एक फॅमिलीयर होता, तो पण त्याचाच सो तो गेला खाली. दॅट्स वाय मी बोललो त्यांना की इतकी रिस्क घेऊ नका, नाहीतर जीव जायचं ना उगाच. इकडनं खाली जायचा रस्ता आहे, तर करूया. हे बघा आला रस्ता आहे, जाऊ खाली आता मंदिराकडे पळूया. हा इकडे जय बाबू. जय बाबू. मला वाटलं ग्रिल वगैरे हातात धरायला असेल, पण इकडनं सगळ्या दगडांचा रस्ता सुरू झाला. सो मी इकडनं जायची रिक्स अजिबात सुद्धा नाही घेणार आहे. जाऊ प्रॉपर रस्त्याने. मागे घेतलेला पडलेला मी. भाई तू सटकू नको रे, खूप सटकतोयस. सो गाइस अभी ऊपर जहाँ पे हम थे, जहाँ पे इतने सारे बादल थे, फॉग था, तो वहाँ से साइड में एक रास्ता है, वहाँ पे मंदिर है जो उन दो कपल्स ने हमको बताया. तो अभी हम जा रहे हैं वहाँ पे नीचे. देखो मंदिर आ गया. एक ही था वो. एक ही था और एक ये साइड में, वहाँ पे फोटो वगैरह निकालने को जगह है अच्छी. वहाँ पे फोटो वगैरह निकालने को जगह है मस्त. वहाँ पे जा रहे हैं हम मंदिर में दर्शन करेंगे. फिर अरे यार ये व्लॉग मेरा हिंदी मराठी मिक्स होता है, मुझे एक लैंग्वेज अच्छे से बोलती नहीं आती ना, हिंदी मराठी मिक्स कर देता हूँ मैं. चला ठीक है. तो गाईज अभी आपण इकडं खाली मंदिर आहे बघा, दर्शन घेऊ. लोक बसतात. सो आपण आलो आता खालपर्यंत. तो आपलं डेस्टिनेशन जिथं होतं तिथे पोहोचून गेलो आपण. तो ब्रह्मगिरी मंदिर इथे समोर दाखवते. मंदिर आहे. इकडं आपण मंदिराकडे आलोय. इकडं आपले बुट वगैरे काढून घेतले. काका लक्ष ठेवायला आहे ते म्हणे. इथे 1-1.5 महिना पण पडला तरी कोणी घेऊन जात नाही, आम्हाला फेकावं लागतं म्हणे. चला इकडनं खाली जायचं आता. इकडनं खालून दर्शन घेऊया आपण ब्रह्मगिरीचं. आलो आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनला. तर इकडून आधी पाय पाडून घेऊ. हे आधी मंदिर. इकडं मंदिर आहे. खाली पण जाऊया. इकडनंच येऊन आपलं दर्शन झालंय. आता शूज घालू आणि तिकडे अजून एक मंदिर आहे, तिकडे जाऊ आपण. मी सिनेमॅटिक लावून देईल मंदिराचे एकदम मस्त. तिकडं एक म्हणजे गोदावरी नदीच होतं ना ते पाणी, का गंगा? गोदावरी, गंगा नाही रे, गोदावरी ना.
गंगा आहे काय मला बी नीट माहित नाही, विचारायला लागेल वर जाऊन, मला कन्फर्म माहित नाही. पण ते पाणी एकदम म्हणजे प्युअर, एकदम प्युअर पाणी होतं. गंगाचंच पाणी दादा आहे. हा गंगाचं पाणी. हा ते आम्ही तिकडं मध्ये गेलो होतो मंदिरात. तिकडं पुढे का? ठीक आहे पुढे. काकाने काय सांगितलं आपलं थंड पाणी आहे. थंड थंड पाणी इकडे खूप छान पाणी आहे. चला शूज घालू आधी. का बिना शूज चालतो तो? हो बिना शूजच चल. मग पाय बी धुवून घेऊ. अरे हा ना सगळे बघ ना. नाही नाही हाय चप्पल आहेत त्यांच्या. तिकडे जाऊ आपण, चला तिकडे जाऊ. तर इकडं पण एक कुंड आहे पाण्याचं, पण ते थोडस घाण झालंय कारण की लोकांनी जेवढ्या तेवढं घाण राहायचं. या वस्तू फेकलेल्या आहेत तिकडे, घाण झालेलं आहे. पण ते जे पाणी जे आहे ना ते पुरं साफ आहे. ते गोदावरी नदीचा उगम आहे इकडं. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो ते पण, चला. हे गंगा गोदावरी उगम जन्मस्थान. कोणी गंगा म्हटलं जातं, कोणी गोदावरी म्हटलं जातं. हे बघा, हे गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या. गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या, त्यांच्या हातून जी गाय मिली, ही गौतम ऋषी हातातून जी गाय मिली ती गोहत्या झालेली. 12 वर्ष तपस्या करून गोदावरी प्रसन्न 3 झाडं, पाठीमागं जे झाड आहे हे 1, हे 2, हे 3, तिने झाडात तिचा जन्म झाला. ही तृप्त झाली. मंदिराची मंदिरातून जटात गंगाधर कुशोर्थ कुंड, नाशिक पंचवटीला पात्र मोठं आहे. हे तिचं जन्माचं ठिकाण आहे. सुरुवात झालेली आहे. कोणी गंगा म्हटलं जातं, कोणी गोदावरी म्हटलं जातं. हे मूळस्थान गोदावरीचं सुरुवात झालेली आहे. हे गंगेचं दर्शन आहे. कपल तर आता आम्ही जाऊन आलो तिकडं जिकडं गोदावरीचा उगम होतो तिकडं. तिकडची मी क्लिप टाकेल जे महाराजांनी सांगितलं सर्व की हिस्ट्री काय तिथली, कसं काय गोदावरीचा उगम झाला, तिकडं गोहत्या झाली होती वगैरे असं. तर ते तुम्ही बघून घ्या, मी क्लिप टाकली राहणार. आता आपण दुसऱ्या मंदिरात चाललो आहे, तिकडनं मग खाली उतरू नंतर. बस नंतर आपल्याला इकडे पण जायचं आहे ना. कुठं? काय होतं खाली आपण बघणार होतो ते. कुठं? का नाही जायचं तिकडं? नाही तिकडं नको. आता वेळही झालाय आता वेळ झाला आहे कारण की आम्ही खूप टाइमपास करत आलेलो आहे. आता उतरायला काय अर्धा पाऊण तास लागेल आम्हाला उतरायला. आधी आता इकडं दर्शन करू, फोटो वगैरे काढून जाऊ आता डायरेक्ट खाली. चला या मंदिरात. सो आता इकडं दर्शन घेऊ आधी, मग दर्शन घेऊन मग खाली उतरू, म्हणजे ट्रॅक उतरू. ट्रॅक उतरताना आम्ही व्लॉग नाही करणार कारण की व्लॉग आधीच 15 नाही तर 20 मिनिटाचा बनवून गेला असेल. खूप मोठा व्लॉग बनला आहे. देन खाली उतरताना व्लॉग नाही बनवणार, खाली जाऊन तुम्हाला दाखवा. आम्ही आधी दर्शन करून घेतो मंदिर. जटा म्हणजे आपटल्या होत्या इथं इथं खाली. या ज्या लाईन्स दिसतात ना स्ट्रॅप सारख्या, या इकडं केस म्हणजे ते आपटले होते त्यांनी. हो या साईडला हे इकडं. आणि हे मंदिर आहे, मग इकडं महादेवाची पिंड आहे. इथलं पण दाखव. कुठं? इकडं पण महादेवाची पिंड आहे एक. यांनी आता सीन केलेला इथे. आता ही काठी होती, आमची वेगळी काठी होती, मी तोडून टाकली ती आणि रेंटने घेतलेली आम्ही एका शॉपवरून. सो एक आजी होती, त्यांची काठी होती इथे. आजी नव्हती तो दादा होता, आय थिंक दादाची आजी होती. तो दादाकडे होती ही वाली काठी. तर येणे घेऊन घेतली उचलून. आता तो नको भेटायला पुढं काही बोलायला, माझी काठी घेतली नाव टाकेल आणि इथे काठीवर आहे ना ते शॉपचं नाव होतं. सो याने सीन केला इथे कन्नडा चोरचोट्या. हाय आणि वेलकम बॅक. अबे तुझं ककडे दे खा रे. अबे एन्जॉय करो ब्लॉग देखते. तर आम्ही आता उतरलोय ट्रॅक उतरला गेला, एकदम मस्त मजा आली. पण थकून बी गेलोय आम्ही दोघी. हा याला तर काही याला सवय आहे पण मला सवय नाही. मग पहिला ट्रॅक होता तो बी आम्ही ब्लॉग बनवून टाकला.
आता बघू पुन्हा लाईक येतात का नाही येतात, व्ह्यूज येतात का नाही येतात. सो व्ह्यूज वर डिपेंड आहे. व्ह्यूज जर आले तर सो आम्ही हरिहर नाही तर हा. हरिश्चंद्र पण करू हा आणि ते आणि स्टेजचं पण करू तिथे. आम्ही खूप Camping एक्सप्लोर पण करू. केलंय, लाईक खूप एक्सप्लोर केलंय. आता बघू व्ह्यूज येतात का नाही येतात. फक्त लाईक शेअर सबस्क्राईब करा, तुम्ही करून टाका.